आता कोणाची काढायची, आता मला वाटतं की कबर काढून काय इतिहास काय बुजवता येणार नाही आहे. इतिहास जो आहे तो इतिहास आहे. त्यामुळं कबर काढण्याचा जो प्रश्न आहे तो आता एकतर सरकारने त्याचा निर्णय घ्यावा. म्हणजे एकतर त्यामध्ये काय संघटनांची मागणी असते. आम्ही जर बाबासाहेबांच्या नावासाठी 17 वर्ष आंदोलन करत होतो, त्यानंतर बाबासाहेबांना मिळालं. पण आता एवढ्या वर्षानंतर एवढे वर्ष काय यांच्या लक्षात आलं नाही. आता एकदम अतिरेकी भूमिका घेतली जात आहे. तरी मला वाटतं की सरकारने दोन्ही पक्षांना एकत्र बसवावं आणि त्याच्यातून मार्ग काढावा. म्हणजे दोन्ही पक्षांना एकत्रित बोलावं, चर्चा करावी आणि त्याच्यातून लॉ अँड ऑर्डरची स्थिती निर्माण होणार नाही, हिंदू मुस्लिमांमध्ये वाद निर्माण होणार नाही. या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. पुन्हा 1992-93ची परिस्थिती येऊ नये. बाबरी मस्जिद तुटल्यानंतर या ठिकाणी बॉम्बलास्ट झाले, त्यानंतर दंगली मुंबईमध्ये झाल्या. पण मी एक आठवण करून देतो की 92च्या 6 डिसेंबरला आणि जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये त्या महिन्याभरामध्ये दंगली झाल्या हिंदू मुस्लिम, आणि आम्ही सगळ्यांनी त्या दंगली थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यावेळेला मी सरकारमध्ये मंत्री होतो.